हॅलो फ्रेंड्स, आम्ही आहे आत्ता सुंदर अशा जंगलामध्ये आणि आम्ही इथे या ओढ्याच्या पाण्याला खुबं पकडायला आलो. खुबं म्हणजे हे शंख. याला आम्ही मस्तपैकी उकडून फ्राय करणार आहे. त्यामुळे आम्ही हे असे पाण्यातून गोळा करत आहोत. खूप येतात हे आणि हे फक्त याच सीझनला येतात. हे इथं मोठं आहे आणि हे खायला पण खूप सुंदर लागतात. तर मी तुम्हाला रेसिपी दाखवीन. आधी गोळा करून घेतो भरपूर सारे. हे पहा, ही आहेत खुबं. खूप सारे आम्ही गोळा करून आणली. हे असतात त्याच्या आतमधला जीव. हा जीव असतो त्याच्या आतमध्ये. आता याला पाण्याने धुवून घेतलंय स्वच्छ. आता आपण यात पाणी टाकू आणि उकळायला ठेवू. हे आपण आग लावली की आहे इथं चूल पेटवली. लवकरच आपण आता आपली खुबं जी ती उकळायला ठेवू. हे पहा मित्रांनो, हे आहेत खुबं. ह्याच्यामध्ये अशा प्रकारे पिन घालून एवढा पार्ट बाहेर काढायचा. एवढंच असतं. त्यामुळे खूप प्रमाणात गोळा करायला लागतात. आता हे बॉईल करून घेतलेले आहेत. मीठ घालून खूप वेळ बॉईल केलेले ते. नंतर ह्याची भाजी बनणार. पहा मित्रांनो, हे आहेत खुबं. म्हणजे ही अशी गोगलगाय असते. ह्या गोगलगायमधला हा पीस असतो छोटासा. याला तिखट मीठ मसाला लावलाय. आता आपण याला फ्राय करून याची भाजी करणार आहोत. भाजी मी तुम्हाला दाखवीन. छानपैकी आपण चुलीवर कढई तापत ठेवलेली आहे. तर आपण तेल घालणार आणि हे फ्राय करून घेणार त्यामध्ये. एवढं पातेलं बरं होतं, त्याची एवढीशी झालीत. ते तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये. आता आपण हे खुबं आहेत, हे खुबं सगळे आपण त्यात टाकून फ्राय करून घेणार मस्त पैकी. एक नंबर असा चटणा असतो हा, खूप बारीकला. छान आता याला परतू दे. व्यवस्थित ड्राय सुक्क एकदम. आहा, नादखुळा. हे नॉनव्हेज म्हणून कोणाला वाटणार पण नाही ना.